नमस्कार. आज 6 जानेवारीच्या इतिहासाच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकर यांचा हा आज राज्याभिषेक दिन. खरं तर यशवंतराव होळकर हे मराठी शाहीतील इतिहासातील तेजस्वी ओजस्वी असं एक पात्र होऊन गेलेलं आहे. मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर, तुकोजीराव होळकर यांच्या पश्चात होळकरशाहीचा इतिहास आणि एक वेगळ्याच प्रकारे नावलौकिक करण्याचं काम यशवंतराव होळकरांनी केलेलं आहे. म्हणजे शिवछत्रपती नंतर स्वतःचा राज्याभिषेक जर कोणी करून घेतला असेल तर यशवंतराव होळकरांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे स्वतःची राजमुद्रा ध्वज निर्माण करून सैनिकी प्रशिक्षणाच्या माध्यमातून युद्ध कौशल्य करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. नेपोलियन बोनापार्टला पराभूत करणारे ब्रिटिश सेनापती लॉर्ड वेलस्ली यांना देखील होळकरांनी आपल्या तलवारीचं पाणी पाजून त्यांना वेगवेगळ्या लढाईत पराभूत केलेला आहे. आणि लॉर्ड वेलस्ली सारखा नावाजलेला सरदार याला परत नामुष्की ओढवून ब्रिटिशांनी बोलवून घेण्याची देखील वेळ आलेली आहे. याच माध्यमातून लॉर्ड हेस्टिंगने यशवंतराजे होळकर यांना भारत का नेपोलियन असं देखील म्हटलेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये हडपसरची लढाई असेल किंवा इंग्रजांसोबत 18 लढाई असेल किंवा वेगवेगळ्या सरदारांसोबत शिंदे असेल, पेशव्याची असेल, या माध्यमातून ज्या लढाईचं वर्णन केलेलं आहे तर त्यांनी जवळपास आपल्या कारकिर्दीमध्ये 48,000 पेक्षा जास्त सैनिकांना, त्यामध्ये मुख्यतः 3,000 पेक्षा जास्त युरोपियन सैनिकांना आपल्या तलवारीचं पाणी पाजलेलं आहे. यशवंतराव होळकर यांनी आपल्या कारकीर्द ही अतिशय कमी कारकीर्द म्हणजे एकूण 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भारताला आद्य क्रांतिक स्वरूपाचं आणि स्वतंत्र हिंदुस्थानचं स्वप्न पाहणारे एक मोठे सम्राट म्हणून, चक्रवर्ती सम्राट, घोड्याचं खोगीर हेच माझं आसन या माध्यमातून संपूर्ण भारतभर, संपूर्ण हिंदुस्थानभर आपला मोर्चा करून वेगवेगळ्या सरदारांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध लढाई देण्याचं काम देखील यशवंतराजे होळकर यांनी केलेलं आहे. राजराजेश्वर, राजराजेश्वर, महाधिराज, चक्रवर्ती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पदव्या त्यांना ह्याच जनतेने, ह्याच राजा महाराजांनी दिलेल्या आहे. तर यांच्या राज्याभिषेकातील दिनी त्यांना त्रिवार अभिवादन.